आजची आणखी एक महत्त्वाची बातमी। भाजपचे अनिल गोटे यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली आहे। या भेटीचं वैशिष्ट्य म्हणजे तब्बल 26 वर्षांनंतर गोटेंनी पवारांची भेट घेतली। गोटे धुळे मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्यामुळे आणि ती जागा आघाडीकडे असल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली। या भेटीनंतर नेत्यांमध्ये चांगली जुंपली आहे। नेत्यांनी एकमेकांना आव्हानं आणि उत्तर प्रत्युत्तरं दिलेली आहेत। ऐकूयात नेमकं कोण काय म्हणाले। डॉक्टर भामरे यांनी त्या मतदारसंघाची पूर्ण वाट लावून टाकलेली आहे। प्रत्येक ठिकाणी आपले नातेवाईक 10% कमिशन, भ्रष्टाचार आणि सर्व गुंडांना संरक्षण। आणि खरं म्हटलं याच्यावर मी गेली 50 वर्ष या गोष्टी विरुद्ध लढतोय। तेच जर माझ्या पक्षात असेल तर मला दुरुस्त करावं लागेल। त्यांना माझ्या मी शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्यांना मी महापालिकेच्या वेळेला शुभेच्छा दिल्या, त्यांनी सांगितलं होतं एखादा आणून दाखवा निवडून, पण त्यांनी पराक्रम केला, एक जण त्याचा निवडून आणला। आता मी पुन्हा सांगेल त्यांना की त्यांनी डिपॉझिट वाचून दाखवावं। शुभेच्छा त्यांना आमच्या। एकच उमेदवार निवडून आले, बाकीच्या सगळ्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालं। असं चवताळलेल्या माणसाने आरोप करणे, तर मी एवढाच सल्ला देईन, डॉक्टर म्हणून वय झालेले आहे, डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, तब्येतीची काळजी घ्या। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।